काय होतं पहिला प्रश्न, भारतात हरित क्रांतीला सुरुवात कोणत्या सालापासून करण्यात आली? खाली 4 साल दिले. हरित क्रांती माहितीच असेल आपल्याला. हरित क्रांती झाली जेव्हा आपल्या भारतात अन्नधान्याची खूपच टंचाई होती, जेव्हा अमेरिकेकडनं आपण ते PL 480 अंतर्गत धान्य आयात केलं होतं, गहू आयात केला होता, तो एक अत्यंत निकृष्ट दर्जाचा होता आणि त्यावेळी भारताला आपल्या अन्नधान्यात स्वयंपूर्णतेची गरज भासू लागली. त्यावेळी MS स्वामीनाथन यांनी भारतात हरित क्रांतीची बीजे रोवली होती. ते कधी झालंय? तर याचं उत्तर आहे 65 ते 68 या सालात. ठीक आहे, पर्याय नंबर 3 याचं उत्तर आहे एक्झॅक्ट. एक्सप्लेनेशन बघू आपण याचं. काय म्हणते हे बघा, भारतात हरित क्रांतीची सुरुवात भली ते 60च्या दशकात असं म्हणत असले, पण एक्झॅक्ट कधी झाली तर ते 65 ते 68 याच काळात झालेली आहे. ठीक आहे. कोण होतं? शास्त्रज्ञ MS स्वामीनाथन यांना भारतातील हरित क्रांतीचे जनक असे म्हणतात. त्यानंतर आपला जो हाय इल्डिंग व्हरायटी प्रोग्राम होता तो याचा मुख्य घटक होता. काय होता हाय इल्डिंग व्हरायटी प्रोग्राम? हे बघा इथे दिलंय की तिसऱ्या योजना काळातील युद्धांनी आणि दुष्काळांनी जर्जर झालेला PL 480 अंतर्गत निकृष्ट दर्जाचं धान्य आयात करावं लागलं. लाल बहादूर शास्त्रींनी, तुम्हाला माहितीये, त्यांनी स्वतःच्या घरात मुलांना एक दिवस उपाशी ठेवलं होतं. नंतर अख्ख्या भारताला त्यांनी सांगितलं होतं की एक वेळेच्या जेवणाचा त्याग करा. त्यानंतर जागतिक हरित क्रांतीचे जनक कोण होते? नॉर्मन बोरलॉग यांनी नोरिन या बुटक्या जातीच्या गव्हाचा संकर मेक्सिकन गव्हासोबत करून गव्हाची नवीन जात अमेरिकेत शोधून काढली. मग आपण काय केलंय इथे, स्वामीनाथन यांनी मेक्सिकन ड्वार्फ जातीचा भारतीय जातीशी संकर घडवून लागवड करता येईल अशी नवीन जात शोधून काढल्या आणि भारतात हरित क्रांतीची मुहूर्तमेढ रोवली गेली. त्या स्वामीनाथन यांनाच भारतीय हरित क्रांतीचे जनक असे म्हणतात. ठीक आहे. त्यानंतर त्यावेळेचे कृषी मंत्री कोण होते? C. सुब्रमण्यम. ठीक आहे, लक्षात ठेवायचंय. आणि कुठल्या जातींचा समावेश होता यात? लार्मा रोजो 64A आणि सोनोरा 64 या जातींचा समावेश होता. जो हाय इल्डिंग व्हरायटी प्रोग्राम होता त्यात काय होतं की अत्युच्च उत्पादन देणाऱ्या बुटक्या संकरित जाती शोधून काढून त्यांच्यापासून मिळवलेल्या बियाण्यांचा वापर करण्यात येऊ लागला. आणि कुठले धान्य यात हे होते समाविष्ट होते? गहू तर होताच, पण तांदूळ, ज्वारी, बाजरी आणि मका हे 5, गहू, तांदूळ, ज्वारी, बाजरी, मका. त्यानंतर रासायनिक खतांचा वापर होता. सिंचन, रासायनिक कीटकनाशक, साठवण, विपणन, वितरण, किंमत धोरण अशी वेगवेगळी यात घटक समाविष्ट होती. ठीक आहे. त्यामुळे पर्याय नंबर 3 याचं उत्तर आहे. पुढचा प्रश्न बघू आपण. गडचिरोली जिल्ह्यातील गडचिरोलीचा सिरोंचा तालुका आणि अमरावतीचा उत्तर भाग या ठिकाणी डॅश डॅश प्रकारचा खडक आढळतो. तर आपल्या भारताचं तसेच महाराष्ट्राची खडक रचना आपल्याला माहिती असली पाहिजे. त्यापैकी जो अप्पर गोंडवाना खडक आहे, पर्याय नंबर 4 याचं उत्तर आहे. हा जो खडक आहे तो गडचिरोली जिल्ह्यातील सिरोंचा आणि अमरावतीचा उत्तर भागात आढळत असतो. पर्याय नंबर 4. आपण आहे ना प्रत्येक खडक रचनेतला आता खडक हे बघूया, आपण प्रकार बघूया. सगळ्यात आधी कुठला खडक येतो? तो आर्कियन खडक. काय होतं, जो लावारस होता तो आर्कियन खडकाच्या वर पसरलेला होता आणि त्यामुळे हे बघा म्हटलं इथं लावारसाचा जाड थराखाली हे प्राचीन खडक आहे. सगळ्यात प्राचीन कुठला खडक असेल तर तो आर्कियन खडक आहे. कुठे कुठे आढळतो तो? महाराष्ट्रात दक्षिण आणि पूर्व भागात थोड्या ठिकाणी आढळतो. कारण इथे काय, लावारसाची जाडी कमी आहे, त्यामुळे या भागात हा खडक आढळतो. यात कुठले खनिजे? लोह खनिजाचे साठे असतात, त्यामुळे याला लोह खनिज श्रेणी असं म्हटलं जातं. कुठे कुठे आढळतात? पूर्व विदर्भातल्या चंद्रपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली जिल्ह्यात, मराठवाड्यातला नांदेडचा पूर्व भाग आणि कोकणातला सगळ्यात खालचा सिंधुदुर्ग जिल्हा. ठीक आहे. यानंतर काय, धारवाड श्रेणीचे खडक.
काय होतं, आर्कियनचं अतिवलीकरण किंवा रूपांतर झालं तर त्याचं धारवाड श्रेणीत रूपांतर होतं. आर्कियनवर पसरलेले असतात हे धारवाड श्रेणीचे खडक. याच्या दोन प्रकार आहेत, एक संसर श्रेणी आणि एक आहे साकोली श्रेणी. ठीक आहे, संसर कुठे आढळते तर पूर्व नागपूर आणि उत्तर भंडारा यात उच्च प्रतीचं मॅग्नीज साठे आढळतात. ठीक आहे, त्यानंतर साकोली श्रेणी कुठे आढळते, भंडारा गोंदियाच्या दक्षिण भागात आणि सिंधुदुर्गच्या कणकवली आणि सावंतवाडी भागात. ठीक आहे, ही धारवाड श्रेणी झाली. पुढे बघू आपण, पुढे काय दिलेली आहे, कडप्पा श्रेणी. त्याच्यानंतर कुठला भाग येतो तो कडप्पा येतो. कडप्पा मध्ये सुद्धा दोन प्रकार आहे, एक कलाडगी सिरीज येते आणि एक पैनगंगा श्रेणी. पैनगंगा कुठे येते, यवतमाळ जिल्ह्यात, कारण पैनगंगा नदीच तिकडे आहे. ठीक आहे, त्यानंतर कलाडगी कुठे येते, कोल्हापूरच्या नेसरी आणि गडहिंग्लज भागात, गडहिंग्लज. ठीक आहे, फोंडा घाटाच्या पायथ्याशी, फोंडा कुठे येतो, सिंधुदुर्ग जिल्ह्यात. कलाडगी सिरीज कडप्पा श्रेणी येते. ठीक आहे, यानंतर विंध्य बघा, विंध्य कसं काय, विंध्यवर डॉट आहे तर त्याच्यावर एक ट्रिक लक्षात ठेवायची, विंध्य म्हटलं तर चंद्रपूर एकच जिल्हा आहे तो, विंध्य श्रेणी आढळणारा एकच जिल्हा आहे आणि विंध्य क्वचितच आपल्या महाराष्ट्रात आढळत असतो. ठीक आहे, म्हटलंच कडप्पा श्रेणीच्या खडकांवर असतात. हे ज्या क्रमाने दिलेत ना तसे ते प्राचीन ते अर्वाचीन म्हणजे आत्ताचं असे क्रम आहे. ठीक आहे, त्यानंतर येतो आपला मागचा कुठला होता, कडप्पा. कडप्पा नंतर येईल विंध्य. विंध्य कडप्पा श्रेणीवर क्वचितच आढळतो आणि चंद्रपूर जिल्ह्यात. त्यानंतर कुठला येतो तो गोंडवानाकालीन खडक येतो. काय होतं, पूर्वी जे प्राणी वनस्पती गाडले गेले होते त्यांचं वजन पडलं आणि त्या सगळ्या गोष्टींमुळे तिथं त्या याचं रूपांतर दगडी कोळशात झालं. त्यामुळे हे गोंडवानाकालीन खडक जे असतात ते दगडी कोळशाने समृद्ध असतात. त्याचे सुद्धा दोन प्रकार आहेत, एक लोअर गोंडवाना प्रकार आणि अप्पर गोंडवाना. लोअर मध्ये काय की तालचीर थर, बारकार वाळूचे खडक, करड्या रंगाचे शेल हे तिथे आढळतात. कन्हान खोऱ्यात काय तर कामटी सिरीजचे पट्टे आढळतात. अप्पर गोंडवाना हा जो आपला प्रश्न आहे की गोंडवाना सिरोंचा तालुका आणि अमरावतीच्या उत्तर भागात कुठल्या प्रकारचा खडक आढळतो, अप्पर गोंडवाना खडक. ठीक आहे, त्यानंतर दख्खन पठार. आपल्याला माहिती आहे की भ्रंशमूलक उद्रेक झाला ज्वालामुखीचा, त्यानंतर दख्खन पठाराची निर्मिती झाली आणि हे सगळे खडक जे आहेत ना ते त्याखाली काढले गेले. पण दख्खन पठाराची हे कुठे विस्तार कुठून कुठपर्यंत आहे तर तो विस्तार आपल्याला पश्चिम घाटापासून ते पूर्वेकडे नागपूर पर्यंत आणि खूप जाडी त्याची जास्त असल्यामुळे आपल्याला या दख्खन पठारावर जास्त खनिजे आढळत नाही. कुठे आढळतात आपल्याला खनिज, एक तर पूर्व विदर्भात आढळतात जिथे ते याचा हे पसरलेलं नाहीये, लावारस पसरलेला नाही, आणि नाहीतर मग कोकणाच्या दक्षिण भागात तिथे पण आपल्याला खनिज आढळतात. ठीक आहे, लावारसाचा विस्तार हा आहे आणि बेसॉल्टची जाडी हा जो बेसिक खडक आहे तो बेसॉल्ट म्हणतात त्याला, मुंबईकडे जास्त आहे आणि पूर्वेकडे त्याचा उतार कमी होत जातो. ठीक आहे, गोंडवाना कालखंडाच्या शेवटच्या टप्प्यात भ्रंशमूलक उद्रेक झाला होता आणि बेसिक प्रकारचा लावा, आपल्याला बेसिक ऍसिडिक हा प्रकार असतो ना जो पसरत जातो त्याला काय म्हणतात, बेसिक प्रकारचा लावा. त्यानंतर लेटेस्ट प्लायस्टोनिक कालखंड, त्याच्यात कोणतं गाळाचं संचयनाचे खडक तयार झालेत. कुठे, तापी पूर्णाच्या खसदरीमध्ये वर्धा पैनगंगा तिघांची प्राणहिता बनते त्या खोऱ्यात आढळतात. ठीक आहे, गाळाचं संचयन होऊन हे जे दख्खन पठार आहे याची झीज होते, त्यात ती झीज झाली का त्याच्यापासून गाळ बनतो आणि तोच इथे आढळत असतो. ठीक आहे, पुढचा प्रश्न उत्तर काय आलं होतं आपलं, अप्पर गोंडवाना खडक. तुम्ही पर्याय बघाल तर गाळाचं येणार नाही, विंध्य ध्यवट टिंबे ना तर त्याच्यावर लक्षात ठेवा चंद्रपूर एकच जिल्हा आहे, सोपं लक्षात ठेवायला सोपं असतं हे विंध्यन. ठीक, कडप्पा येणार नाही. तुम्हाला कन्फ्युज करायला लोअर गोंडवाना अप्पर गोंडवाना सुद्धा दिलेलं नाही, एकच दिले अप्पर गोंडवाना. पर्याय क्रमांक 4 याचं उत्तर आहे. ठीक आहे, पुढचा प्रश्न बघू आपण. योग्य जोड्या जुळवा, राज्य दिले आणि लिंग गुणोत्तर दिले. आता सगळ्यात सोपं कुठलं असेल तर पुदुचेरी, आपल्याला माहिती 1000च्या वर याचं लिंग गुणोत्तर जातं, त्यामुळे 1037 याचं लिंग गुणोत्तर आहे. एचं पर्याय नंबर 3 जर आलं तिथेच आपलं उत्तर निघते, ऑप्शन नंबर 2. काय म्हणते पुढचं, ब चं 1 900
89. त्यानंतर तमिळनाडू माहिती आपल्याला जास्त लिंग गुणोत्तराच्या कॅटेगरीमध्ये येत असतो, त्यामुळे 996. आणि सिक्कीम जो आहे तो कमी लिंग गुणोत्तराच्या कॅटेगरीत येत असतो, त्याचं आहे 890. पण आपलं उत्तर आधीच निघालं होतं, त्यामुळे बघूया आपण सर्वाधिक लिंग गुणोत्तराचे राज्य. पहिलं कोणतं आहे? केरळ 1084. त्यानंतर येतं पुदुच्चेरी 1037. त्यानंतर येतं तमिळनाडू, आंध्र. बघताय तुम्ही, केरळ झालं, पुदुच्चेरी झालं, तमिळनाडू झालं, आंध्र झालं. कुठले राज्य? सगळे दक्षिणेकडचे राज्य आहे, दक्षिणेकडचे. ठीक आहे. यानंतर येतं छत्तीसगड आणि 6 नंबरचं लक्षात ठेवा, मेघालय नॉर्थ ईस्ट साईडचं येतं. ठीक आहे. इकडे सर्वात कमी बाललिंग गुणोत्तर कोणाचं आहे? हरियाणा. तुम्हाला तिथे एक्झॅक्ट बाल गुणोत्तर माहित असणं अपेक्षित नाहीये, ते कोणाचं माहिती असणं अपेक्षित आहे? एक तर केरळ, नाही तर पुदुच्चेरी. कारण काय तर 1000च्या वर आहे. पण बाकी तुम्हाला क्रम माहिती असेल तर ते सॉल्व्ह करणं सोपं जातं. हरियाणा नंतर काय येतं? 879 लक्षात ठेवायचं. एक जम्मू काश्मीर येतं. त्यानंतर सिक्कीम, पंजाब, युपी आणि बिहार. ठीक आहे. युपी बिहार लक्षात ठेवायला सोपं आहे. पंजाब हरियाणा एकत्र करून तुम्ही लक्षात ठेवू शकता. एक सिक्कीम लक्षात ठेवायचं नॉर्थ ईस्ट साईडचा, आणि जम्मू काश्मीर. ठीक आहे. पुढचा प्रश्न, काय म्हटलंय? योग्य जोड्या जुळवा. इकडे दिले धबधबा आणि इकडे दिले जिल्हा. ठीक आहे. आता मला माहिती असलेला पहिला मी जोडणार. दुगारवाडी कुठे येतं? नाशिक जिल्ह्यात येतं. ठीक आहे. ड चं पर्याय नंबर 1. हे तिघं गेले, उत्तर आलं पर्याय नंबर 1. इथेच उत्तर निघतं आपलं. सोपा झाला प्रश्न. बाकीच्या जोड्या लावून घेऊ आपण. त्यानंतर रंधा कुठे येतं? अहमदनगर जिल्ह्यात येतं. सौताडा कुठे येतं? सौकरा इथे. सौताडा कुठे येतं? बीड जिल्ह्यात येतं. आणि लिंगमळा कुठे येतं? तर सातारा जिल्ह्यात येतं. अजून पण धबधबे आहेत, बघू आपण. आंबोली घाट पण येतो, त्यामुळे लक्षात ठेवायला सोपं आहे. ठीक आहे. आंबोली सिंधुदुर्ग. त्यानंतर दाभोसा जव्हार मध्ये, ठोसेघर सातारा, दूधसागर सोमेश्वर. ठीक आहे. नाशिक, दूधसागरलाच नाव आहे सोमेश्वर, नाशिक जिल्ह्यात येतं. ठीक आहे. कंधार सांगलीमध्ये. हा जे गोल गोल केलेत ना ते महत्वाचे. ठीक आहे. रंधा झाला अहमदनगर मध्ये, सौताडा झाला बीड मध्ये. त्यानंतर वंजराई कास पठारावर आहे सातारा. सावतखडा कुठे? रत्नागिरी. कपिलधारा बेडला येतं. धोबी सातारा. माळशेज कुठे येतं? ठाण्यात. भिवपुरी रायगड, हा पण लक्षात ठेवा एक. विहीगाव नाशिकला. ओरझेड सातारा. रामधारणेश्वर कुठे येतं? रायगडला. नगर तास सिंधुदुर्ग. व्याघ्रेश्वर सिंधुदुर्ग. मंदाकिनी सातारामध्ये येतं. त्यानंतर इथलं महत्वाचं कोणतं आहे? टपालवाडी कुठे येतं? रायगडला येतं. यानंतर राजमाची कुठे येतं? लोणावळा पुणे, हे पण लक्षात ठेवा. सहस्रकुंड महत्वाचं आहे, यवतमाळ किंवा नांदेड. दुगारवाडी नाशिकला आहे. लिंगमळा सातारा. मार्लेश्वर रत्नागिरी. आणि भिवपुरी कर्जत रायगड. ठीक आहे. इथे पण होता भिवपुरी, लक्षात ठेवायचं भिवपुरी. ठीक आहे. आपल्याला तुम्हाला पण माहिती आहे 24चा जो पेपर बघितला तुम्ही ग्रुप सीचा, त्याच्यात 5 ते 6 जोड्या लावायचेच होते, ते पण भूगोलातच. त्यामुळे भूगोलाच्या संदर्भाने फॅक्च्युअल डाटा लक्षात ठेवणं खूपच महत्वाचं आहे. ठीक आहे. पर्याय नंबर 1 उत्तर. पुढचा प्रश्न, खालीलपैकी शहरांचा कोणता समूह स्वर्णिम चतुर्भुज राष्ट्रीय महामार्गाने जोडलेला आहे? तुम्हाला आठवत असेल तर हा आपला PYQ आहे, जसाच तसा घेतलेला आहे आपण इथे. कुठल्या भागात पायाभूत सुविधा या भागातला येऊ शकतो, टाकू शकतो आपण त्याला. ठीक आहे. काय म्हणते? शहरांचा स्वर्णिम गोल्डन क्वाड्रिलॅटरल जो आहे राष्ट्रीय महामार्गाने जोडलेला, कुठले कुठले शहर आहे त्याचं डायरेक्ट उत्तर येतं. बेंगलोर, चेन्नई, कोलकाता आणि आग्रा. पर्याय नंबर 2 याचं उत्तर आहे. राज्यसेवेचा प्रश्न होता हा. ठीक आहे. हे बघा, सुवर्ण चौकोन भारतातील सुपर हायवेचं एक नेटवर्क जे दिल्ली, एक मिनिट, दिल्ली, मुंबई, चेन्नई आणि कोलकाता या 4 प्रमुख शहरांना जोडणारं चतुर्भुज बनवते.
त्यानंतर दिल्ली उत्तर, कोलकाता पूर्व, दक्षिण, चेन्नई आणि मुंबई या 4 महामार्गांना जोडते. ठीक आहे. स्वर्णिम चतुर्भुज दिल्ली, मुंबई, कोलकाता, चेन्नईला जोडते. त्यामुळे भारतातील प्रमुख औद्योगिक, कृषी आणि सांस्कृतिक केंद्र एकत्र येतात. कधी सुरू झालाय? 2001 मध्ये सुरू झालाय. ठीक आहे. त्यानंतर कोण याची जबाबदारी? महामार्ग प्राधिकरण NHAI याची जबाबदारी घेते. ठीक आहे. महाराष्ट्रातले कुठले कुठले जोडले गेलेत यात? ते बघा, या प्रकल्पात श्रीनगर जम्मू काश्मीरचं आणि कन्याकुमारी तामिळनाडू यांना जोडणारा उत्तर दक्षिण कॉरिडॉर, तसेच सिलचर आसाम आणि पोरबंदर गुजरात म्हणजे वरून खाली आणि खालून वर पूर्वेकडून पश्चिमेकडे जोडणारा पूर्व पश्चिम कॉरिडॉर यात समाविष्ट आहे. हे नेटवर्क उत्तरेकडील पुणे, अहमदाबाद, जयपूर, कानपूर, सुरत आणि दक्षिणेकडे बेंगलुरू, विशाखापट्टणम आणि भुवनेश्वर यांसारख्या प्रमुख महानगरांना देखील जोडतो. ठीक आहे. त्यामुळे आपल्याला इथे मुंबई न देता बंगलोर दिलेले आहे. बंगलोर, चेन्नई, कोलकाता आणि आग्रा. ठीक आहे. मुंबईच्या जागी बेंगलोर दिलेलं आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघू आपण. काय म्हटलंय? राज्य आणि प्रमुख अणुऊर्जा प्रकल्प यांच्या जोड्या लावा विचारलंय. काय दिले? गुजरात, कर्नाटक, उत्तर प्रदेश, राजस्थान, नरोरा, रावतभट, काकरापार आणि कैगा. कुठे? कर्नाटक मध्ये काय? कैगा येतं. याला दुसरं नाव काय? KGS. ठीक आहे. उत्तर प्रदेश मध्ये कोणतं येतं? नरोरा. त्याला काय नाव आहे? नॅप्स. त्यानंतर गुजरातला येतं काकरापार, त्याला काय म्हणतात? कॅप्स. आणि राजस्थान मध्ये तर रावतभट, त्याला काय म्हणतात? रॅप्स. नॅप्स, रॅप्स हे काकरापार आणि कैगाव मध्ये कन्फ्युजन होतं, ते लक्षात ठेवायचं. काकरापारचं नाव कॅप्स आहे आणि कैगाचं नाव KGS आहे. ठीक आहे. तर जोडी बघू आपण कुठले येते. अ चं 3 नंबर, ब चं 4, क चं 1 आणि ड चं 2, पर्याय नंबर 3. अजून कुठले कुठले? महाराष्ट्रातलं माहिती आपल्याला. अणुऊर्जा केंद्र तारापूर कुठे येतं? महाराष्ट्रात. रावतभट कुठे येतं? राजस्थान. कुडनकुलन सगळ्यात जास्त क्षमता याची बघा 2000, रशियाच्या मदतीने उभारलाय आपण. ठीक आहे. तमिळनाडूला येतं. कैगा कुठे? कर्नाटक मध्ये आहे. काकरापार कुठे? गुजरात मध्ये आहे. कल्पकम कुठे? तमिळनाडूमध्ये. तमिळनाडूमध्ये 2 आहे. ठीक आहे. नरोरा कुठे? उत्तर प्रदेश. यानंतर पुढचा प्रश्न बघू आपण. काय म्हणतंय? महाराष्ट्राचे हवामान, पर्जन्यमान, भूस्खलन आणि मातीची वैशिष्ट्ये लक्षात घेऊन डॅश डॅश कृषी हवामान विभागांमध्ये विभागणी करण्यात आलेली आहे. म्हणजे महाराष्ट्राचे वातावरण, हवामान या सगळ्या दृष्टीने महाराष्ट्राचे किती ॲग्रो क्लायमॅटिक झोन आहेत ते सांगायचंय. त्याचं उत्तर आहे पर्याय नंबर 4, 9 ॲग्रो क्लायमॅटिक झोन्स मध्ये महाराष्ट्राची विभागणी करण्यात आली. आणि भारताच्या संदर्भात काय येतं? तर भारताची 15 ॲग्रो क्लायमॅटिक झोन मध्ये विभागणी केली, महाराष्ट्राची 9. ठीक आहे. हे बघा इथे दिलंय महाराष्ट्राचे कृषी हवामान विभाग. इथे हे 9 विभाग दिले. काय काय येतात? दक्षिण कोकण, उत्तर कोकण, पश्चिम घाट. हा झाला आपला. हा बघा, समजा हा आपण महाराष्ट्राचा मॅप घेऊ. इथे तो वरचा आहे तो उत्तर कोकण, त्यानंतर येईल दक्षिण कोकण. ठीक आहे. अजून मी हे बघा, हा झाला इथं उत्तर कोकण, इथं दक्षिण कोकण. त्यानंतर कुठे येतो? इथे येईल हा पश्चिम घाट. त्यानंतर त्याच्यानंतर काय येईल? खाली बाजूला उपपर्वतीय प्रदेश. त्यानंतर पश्चिम महाराष्ट्र मैदानी. नंतर पश्चिम महाराष्ट्राचा कमी पावसाचा प्रदेश म्हणजे इकडे येईल पर्जन्य छायेचा हा जो प्रदेश येईल तो. त्यानंतर मध्य महाराष्ट्र पठारी विभाग, मध्य विदर्भ विभाग तिकडचा आणि पूर्व विदर्भ म्हणजे एक्स्ट्रीम पूर्व साईडला. ठीक आहे. आता याचं डिटेल कुठले कुठे काय काय वैशिष्ट्य आहेत ते दिलेत बघा.
ठीक आहे, बघू आपण काय म्हणते. दक्षिण कोकणात कुठले कुठले जिल्हे येतील बरं? सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी. कुठली मृदा आढळते तिथे? जांभी मृदा. सगळ्यात जास्त पाऊस कुठे पडतो? तर तिथे दक्षिण कोकणात पडत असतो. तांदूळ, नागली, वरई पिकं घेतले जातात. ठीक आहे. उत्तर कोकणात कुठले जिल्हे येतात? ठाणे, पालघर, रायगड. तांबूस आणि तपकिरी मृदा आढळते. 260 सेंटीमीटर. ठीक आहे, इथे MM मध्ये दिले 260 सेंटीमीटर पाऊस पडतो. पश्चिम घाटाचा प्रदेश, सह्याद्रीचा घाट माथ्यावरील प्रदेश, तिथे कुठली मृदा आढळते? तांबूस, तपकिरी मृदा. 300 ते 600 MM सगळ्यात जास्त पाऊस तिथे आढळतो. नागली आणि वरई घेतली जाते. त्यानंतर उपपर्वतीय विभाग कुठे? सह्याद्रीचा पूर्वेकडचा उताराचा भाग म्हणजेच पुणे, नाशिक, सातारा, कोल्हापूर जिल्ह्यांचे पश्चिमेकडचे तिकडच्या साईडचे तालुके. ठीक आहे, तांबडी मृदा आढळते तिथे. त्यानंतर पश्चिम महाराष्ट्र मैदानी प्रदेश हा काय येतो? हा येतो पर्जन्य छायेचा प्रदेश. पुणे, नाशिक, सातारा, अहमदनगर यांचा मध्यभाग म्हणजे थोडा अलीकडचा कोल्हापूर जिल्ह्याचा मध्यभाग. ठीक आहे, मध्यम काळी मृदा आढळते. त्यानंतर पश्चिम महाराष्ट्र कमी पावसाचा प्रदेश, याला अवर्षण प्रवण क्षेत्र सुद्धा म्हणतात. जळगाव, धुळे, नाशिक, नगर, सातारा, सोलापूर आणि सांगली काळी कसदार मृदा इथे आढळते. सहसा ऊसाचं उत्पादन किंवा केळीच्या बागा घेतल्या जातात. ठीक आहे, ज्वारी, बाजरी सुद्धा होते. त्यानंतर मध्य महाराष्ट्र पठारी विभाग मराठवाडा व पश्चिम विदर्भात येतो. करडी काळी मृदा आहे. त्यानंतर मध्य विदर्भ मध्यम पावसाचा प्रदेश आहे. नागपूर, वर्धा, यवतमाळ तापकिरी काळी मृदा आढळते. यानंतर पूर्व विदर्भ म्हणजे एक्स्ट्रीम पूर्वेकडचा भाग. कुठले जिल्हे येतील याच्यात? भंडारा, गोंदिया आणि गडचिरोली. तपकिरी आणि तांबडी मृदा आढळते. तांदूळ घेतला जातो. ठीक आहे, इथे पण बऱ्यापैकी पाऊस पडत असतो. तर हे झाले महाराष्ट्राचे ॲग्रो क्लायमॅटिक झोन. भारताचे किती आहेत सांगितलं मी? 15. हे बघा इथे दिलंय ॲग्रो क्लायमॅटिक झोन्स इन इंडिया. कुठे बघा इथे 15 झोन्स वेअर फर्दर सब डिवायडेड इंटू 73 सब झोन्स. ठीक आहे. यानंतर तुम्ही करंट मध्ये वाचलं असेल, याचं उत्तर पर्याय नंबर 4. करंट मध्ये वाचलं असेल की नुकतीच आपण भारताने आपल्या किनारपट्टीची परत नवीन याच्या पद्धतीनुसार मोजमाप केलेलं आहे भारतीय किनारपट्टीचं, आणि ते खूप जास्त पद्धतीने म्हणजे आपण जे आधी वाचत होतो त्याच्यात 50% आसपास वाढ झालेली आहे. तर काय प्रश्न? नुकत्याच अद्ययावत केलेल्या माहितीनुसार भारतीय किनारपट्टीची सुधारित लांबी जी 7516 किलोमीटर वरनं डॅश डॅश पर्यंत वाढली आहे. याचं उत्तर काय? तुम्हाला एक्झॅक्ट पॉइंट वाईज ही आकडेवारी माहिती पाहिजे. काय याचं उत्तर? 11,098.81 ही त्याची एक्झॅक्ट आकडेवारी आहे. ठीक आहे, पर्याय नंबर 2. हे बघा, गव्हर्नमेंट ऑफ इंडिया, मिनिस्ट्री ऑफ पोर्ट्स, शिपिंग अँड वॉटरवेज ट्रान्सपोर्ट रिसर्च यांचंच ते पेज आहे. त्यांचं सर्क्युलर आलं होतं की चेंज इन लेंथ ऑफ कोस्ट साइड ऑफ इंडिया. काय म्हटलं त्यांनी? 11,098.81 किलोमीटर. ठीक आहे, 11,098.81 किलोमीटर एक्झॅक्ट दिलेले. तिथंच खाली हे सुद्धा दिलेलं होतं की कुठल्या राज्याची किती लेंथ आहे. सगळ्यात जास्त बघू शकतो आपण कोणाची दिसते? अंदमान आणि निकोबार. ठीक आहे, यांना सगळ्यात जास्त समुद्र किनारा लाभलेला आहे. त्यानंतर जर राज्याचा विचार केला तुम्ही तर गुजरातचा प्रथम क्रमांक लागतो. ठीक आहे, गुजरात नंतर इकडे तमिळनाडू येतं आणि आंध्र प्रदेश येतं. महाराष्ट्राच्या संदर्भात बघितलं तर आपण जे 720 किलोमीटर काहीतरी म्हणत होतो त्याच्यात पण वाढ झालेली आहे. किती आहे? 877.97. ठीक आहे, पुढचा प्रश्न बघू आपण. पर्याय नंबर 2 याचं उत्तर आहे. पुढचा प्रश्न काय? नदी आणि उगमस्थान विचारलंय. काय हे? वर्धा, वैनगंगा. आपण बघितलं प्राणहिता नदीचा जो आहे, प्राणहिता नदी म्हणजे काय? तर वर्धा, वैनगंगा आणि पैनगंगा तिघांचा एक एकत्रित प्रवाहालाच प्राणहिता असं म्हणत असतात. त्यामुळे
वर्धा, वैनगंगा, सीना आणि घटप्रभा. तर सीना नदी इथे दिलेली बघा. कोणाची उपनदी ही सीना नदी? तर ही नदी भीमेची डाव्या तीराची उपनदी आहे आणि सीनेचा उगम हरिश्चंद्र डोंगर रांगेत झालेला आहे. सीना नदीच्या काठावर कुठलं शहर वसलंय? तर अहमदनगर शहर वसले. कोणाची? भीमेची उपनदी सीना. सीना येतं हरिश्चंद्र डोंगररंग त्याचा उगम झालेला आहे. कुठे? कच पर्याय नंबर 3. हे 2 झाले कट. घटप्रभा. घटप्रभा ही कोणाची उपनदी आहे? घटप्रभा ही आहे कृष्णेची उपनदी. ठीक आहे. कुठे उगम झालाय घटप्रभाचा? कृष्णेची प्रमुख उपनदी आहे. महाराष्ट्र व कर्नाटक या 2 राज्यातून वाहते आणि सह्याद्री पर्वतरांगेत पारंबोली चौकुल गावाजवळ सावंतवाडी सिंधुदुर्ग या ठिकाणी हिचा घटप्रभेचा पारंबोली सिंधुदुर्ग या ठिकाणी उगम झालेला आहे. त्यानंतर वर्धा आणि वैनगंगा. आपल्याला माहिती आहे वर्धा ही सगळ्यात मोठी वर्धा ही महाराष्ट्रातील दक्षिण वाहिनी सर्वात मोठी नदी आहे. तर कुठे उगम पावते ती? सातपुडाच्या पर्वतात, सातपुडा पर्वतरांगेत उगम पावते. नदीचा प्रवाह उत्तरेकडून दक्षिणेकडे आहे. ठीक आहे. कुठे येतं? वर्धा सातपुडा पर्वतरांगेत. वर्धा कुठे येईल? सातपुडा. आणि उरलं काय? वैनगंगा मैकल रांगेत. त्यामुळे 2, 1 आणि 3, 4 पर्याय नंबर 4 याचं उत्तर आहे. पुढची नदी बघू आपण. वैनगंगा. ही क्रमांक पूर्व भागात वाहणारी क्रमांक 2 ची दक्षिणवाहिनी. पहिली कुठली बघितली आपण? वर्धा. वैनगंगा नदीचा उगम कुठे? मध्य प्रदेशातील मैकल डोंगर रांगामध्ये शिवनी जिल्ह्यात त्याचा उगम आहे. ठीक आहे. मध्य प्रदेशातून वाहत येऊन गोंदिया जिल्ह्यात वगैरे वगैरे या जिल्ह्यातनं सीमेवरनं वाहत आहे. ठीक आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघू आपण 35 नंबरचा. माजुली हे नदी अंतर्गत भारतातील सर्वात मोठं बेट आहे. तर ते कुठल्या राज्यात स्थित आहे? माजुली. आपल्याकडे वेगवेगळे बेट आहेत. व्हिलर बेट, त्यानंतर आलिया बेट, न्यूमूर बेट. तर त्यांचं स्थान कुठे? आपल्याला नावावरनं लक्षात नाही येते. अंदमान आणि लक्षद्वीप तर आपल्याला माहितीच आहे, पण हे जे इतर बेट आहेत ना त्यांच्या संदर्भात पण माहिती असलं अपेक्षित आहे. तर माजुली हे नदी अंतर्गत बेट आसाम राज्यात येतं. बघू आपण. हे बघा, हे आहे माजुली बेट. ठीक आहे. माजुली, त्याला माजुली पण म्हणतात. ईशान्य भारतातील आसाम राज्यातील सर्वात मोठं नदी बेट आहे. ते दक्षिण आणि पूर्वेस ब्रह्मपुत्रा नदी, पश्चिमेस सुबनसिरी नदी आणि उत्तरेस ब्रह्मपुत्राच्या एका शाखेने वेढलेलं आहे. ठीक आहे. इतरही काही बेट आहेत ते बघू आपण. हे बघा, न्यूमूर बेट म्हटली ना मी. न्यूमूर बेट कुठे येतं? हे सुंदरबन त्रिभुज प्रदेशाच्या दक्षिणेस समुद्रात येतं. ठीक आहे. आलिया बेट कुठे येतं? नर्मदा नदीच्या मुखाशी, म्हणजे कुठे येईल ते? भारताच्या पश्चिमेला. त्यानंतर वेलिंग्टन बेट आहे. कुठे? केरळ राज्यात आहे. हे बेट केरळच्या किनारपट्टीवर असून मलबार किनारपट्टीच्या कायल सरोवराच्या शृंखलेमुळे तयार झाले. त्यावर आपण नौदल स्थानक उभारलं आहे. या बेटावर कोची हे बंदर असून याला अरबी समुद्राची राणी सुद्धा म्हटलं जातं. त्यानंतर श्रीहरिकोटा बेट आंध्र प्रदेशात येते. कशापासून तयार झालंय? वाळूच्या दांड्यापासून निर्मित झालंय. पुलिकत सरोवरापासून निर्माण झालेले. याच्यावर काय? आंध्र प्रदेशच्या किनारपट्टीवर असून भारतातील अवकाश प्रक्षेपण केंद्र. आपण रॉकेट लॉन्चिंग आइसलँड आपण बघतो ना, जेव्हा मंगळयान काहीतरी लॉन्च करायचं असतं तेव्हा तिथे गर्दी जमा होत असते. तेच ते सतीश धवन अवकाश प्रक्षेपण केंद्र म्हणून सुद्धा या श्रीहरिकोटा बेटावर आहे. ठीक आहे. व्हिलर बेट कुठे? ओडिशामध्ये. हे कोणतं आहे? DRDOचं बेट म्हणून ओळखलं जातं. ठीक आहे. या बेटावर भारताचे मिसाईल टेस्टिंग सेंटर आहे. नवीन नामकरण केलं याचं श्री अब्दुल कलाम बेट. हे बेटा सुद्धा लक्षात ठेवायचे. तर हे झालं आपलं भूगोलाचं ग्रुप C च्या सेकंड टेस्टचं डिस्कशन. थँक्यू.